मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। गुंडेवाडी ग्रामपंचायतीतील लाचखोरी उघड, महिला ग्रामविकास अधिकारीसह लिपिकावर कारवाई। गुंडेवाडी ग्रामपंचायतीला लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याचे बिल काढण्यासाठी 95,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महिला ग्रामविकास अधिकारी आणि कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल केला आहे। सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम वय वर्ष 40 राहणार खटाव आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले वय वर्ष 40 राहणार गुंडेवाडी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदारांना गुंडेवाडी ग्रामपंचायतीला साहित्य पुरवण्याचे काम मिळाले होते। या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी प्रारंभी 1,28,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदार आणि सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची विभागाने पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी कदम आणि लिपिक चौगुले यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून बिल काढण्याच्या मोबदल्यात तसेच प्रलंबित बिल काढण्यासाठी 1,28,000च्या लाचेची मागणी करून तडजोडीने ती 28,000 नंतर 5,000 असे 33,000 कमी करून 95,000च्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने मिरज ग्रामीण ठाण्यात पोलिसांनी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई लाचलुचपतच्या उपाधीक्षक यास्मिन इनामदार, अंमलदार प्रीतम चौगुले, विनाद जाधव, अजित पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, पोपट, सुदर्शन पाटील, प्रकाश जाधव, ऋषिकेश बनीकर, मनोज निळखंट यांच्या पथकाने केली।